Hi friends, welcome back. Today we are going to see a new topic from writing skill, that is information transfer. And in that information transfer we are going to see do's and don'ts. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला त्या ठिकाणी व्हॉट्सअप केलं आणि त्या ठिकाणी मेसेज केला की बाबा मला डूज अँड डोंट्स विषयी त्या ठिकाणी एक व्हिडिओ तुम्ही तयार करा. तर त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आपण बनवत आहोत. दिस क्वेश्चन ऑकर्स इन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर्स व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आपल्याला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर जो 5 गुणांचा प्रश्न आहे याच्यामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये डूज अँड डोंट्स हा प्रश्न विचारला जातो. अतिशय सोपा प्रश्न आणि आउट ऑफ मार्क देणारा हा प्रश्न आहे. त्या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. सो लेट अस स्टार्ट. द क्वेश्चन शुड बी आस्क्ड लाइक दिस. प्रश्न याप्रमाणे विचारला जाईल की देयर इज अ बोर्ड आउटसाइड द नगर पंचायत लायब्ररी डिस्प्लेइंग सम रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर द मेंबर्स. पहा, एक नगर पंचायत लायब्ररीच्या बाहेर एक बोर्ड लागलेला आहे. त्या ठिकाणी त्याच्यावरती काही रूल्स अँड रेग्युलेशन फॉर द मेंबर्स, जे सभासद आहेत त्यांच्यासाठी काही नियम अटी त्या ठिकाणी त्या बोर्ड वरती लिहिलेले आहेत. राईट द गिवन रूल्स इन द फॉर्मॅट ऑफ डूज अँड डोंट्स. तर आपल्याला ते जे दिलेले रूल्स आहेत ते डूज आणि डोंट्स या फॉर्मॅट मध्ये आपल्याला तयार करायचे आहेत. लेट अस सी विच रूल्स आर गिवन हिअर. बघूयात आपण कोणते रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे हे रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहेत. पहा, यू शुड एंटर युअर नेम अँड रजिस्टर्ड नंबर इन द रजिस्टर बिफोर एंटरिंग द लायब्ररी. सेकंड वन, you should pay your annual membership on time. Third rule is you are not allowed to write anything on the book. Number 4, you should not take any book or magazine out of the library without permission. Rule number 5, you should maintain the silence in the library. Number 6, you are not allowed to eat or drink in the library. Number 7, you should return the books on time. And last one, you should not disturb other members in the library. तर हे तुम्हाला काही रूल्स अँड रेग्युलेशन दिलेले आहेत. आपल्याला एक चार्ट बनवायचा आहे ज्याच्यामध्ये डोज आणि डोंट्स असे 2 प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी चार्ट बनवून त्याच्यामध्ये ही माहिती आपल्याला नॉन व्हर्बल पॅटर्न मध्ये लिहायची. आता सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवा, डूज म्हणजे हे करा, डोंट्स म्हणजे हे करू नका. म्हणजे जे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस या असणाऱ्या 8 वाक्यामध्ये आहेत ते डूज मध्ये लिहायचे आणि जे निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत ते डोंट्स मध्ये लिहायचे. तर आपल्याला माहित आहे, आपल्याला आपण म्हणतो की बाबा नकारार्थी वाक्य कशावरून शोधतो, तर ज्या वाक्यामध्ये नकारादर्शक शब्द असतो, म्हणजे नो असेल, नॉट असेल, नेवर असेल, म्हणजे ते झालं नकारार्थी वाक्य. ते आपल्याला डोंट्स मध्ये लिहायचंय आणि जे होकारार्थी वाक्य आहे ते डूज मध्ये लिहायचंय. फक्त थोडासा बदल आहे. आपण सुरुवातीला काय बघूयात, या 8 वाक्यातील डूज ची वाक्य कोणती म्हणजे होकारार्थी कोणती आणि डोंट्स म्हणजे नकारार्थी वाक्य कोणती हे आपण सुरुवातीला शोधूयात. ज्या वाक्यामध्ये नॉट शब्द असेल, नो शब्द असेल ते नकारार्थी, हे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. आता पहिलं जे वाक्य आहे, यू शुड एंटर युअर नेम अँड रजिस्टर्ड नंबर इन द रजिस्टर बिफोर एंटरिंग द लायब्ररी. या वाक्यामध्ये नॉट, नो, नेव्हर असा शब्द नाही, म्हणजे हे वाक्य आलं होकारार्थी. त्याला अशी टिक मार्क केलेली आहे. पहा, नंबर 2, यू शुड पे युअर अॅन्युअल मेंबरशिप ऑन टाइम. या वाक्यामध्ये पण नो, नॉट नाही, त्यामुळे हे पण वाक्य होकारार्थी, म्हणजे हे पण डूज मध्येच आपल्याला लिहायचंय. नंबर 3, यू आर नॉट अलाउड टू राईट एनिथिंग ऑन द बुक. या वाक्यामध्ये नॉट आलेला आहे, म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे, हे डोंट्स मध्ये येणार आहे. त्यासाठी मी क्रॉसची खूण त्या ठिकाणी दिलेली आहे.
नंबर 4, you should not take any book or magazine out of the library without permission. या वाक्यात पण नॉट हा शब्द आलेला आहे, हे आपल्याला डोंट्स मध्ये लिहावं लागणार आहे. नंबर 5, you should maintain the silence in the library. हे वाक्य हो करते, त्याला शिकून केले, टिक मार्क केलेला आहे. नंबर 6, you are not allowed to eat or drink in the library. या ठिकाणी नॉट आलेला आहे म्हणून याला क्रॉस केलेला आहे. नंबर 7, you should return the books on time. हे हो करते म्हणून टिक मार्क केलेले आहे. आणि लास्ट वन, you should not disturb other members in the library. या वाक्यात नॉट आलेला आहे म्हणून त्याला क्रॉस केलेला आहे. आता ज्या ठिकाणी आपण अशा प्रकारे टिक मार्क केलेला आहे, ही वाक्य आपल्याला डूज मध्ये लिहायची आहेत. आणि ज्या ठिकाणी क्रॉस केलेला आहे पहा, हे वाक्य आपल्याला डोंट्स मध्ये लिहायचे. परंतु तुम्ही जर 2 कॉलम केले आणि आहे अशी वाक्य 4 वाक्य डूज मध्ये लिहिली आणि 4 वाक्य जे क्रॉस केलेले ते डोंट्स मध्ये लिहिले तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. तर ह्याच्या पुढची स्टेप काय करायचंय, यू हॅव टू आयडेंटिफाय द मेन वर्ब ऑफ दॅट गिव्हन सेंटेन्स. या वाक्यातील प्रत्येक वाक्यातील मूळ क्रियापद आपल्याला शोधायचंय. आता पहिलं वाक्य आहे, यू शुड एंटर युअर नेम. तर या ठिकाणी एंटर हे मूळ क्रियापद आहे. ते वाक्य आपल्याला डूज मध्ये मूळ क्रियापदापासून सुरुवात करून शेवटपर्यंत जायचं. म्हणजे डूज मध्ये येणार, एंटर युअर नेम अँड रजिस्टर्ड नंबर इन द रजिस्टर बिफोर एंटरिंग द लायब्ररी. यू हॅव टू ओमिट हिअर यू शुड. म्हणजे वाक्यामध्ये यू शुड आपल्याला लिहायचं नाही. डूज मधील वाक्याची सुरुवात आपल्याला एंटर पासून करायचे, मूळ क्रियापदापासून करायचे, हे लक्षात घ्या. दुसरं वाक्य, यू शुड पे युअर अॅन्युअल मेंबरशिप ऑन टाइम. आता या ठिकाणी यू आणि शुड आपल्याला ओमिट करायचे. मूळ क्रियापद आहे पे, हिथून सुरुवात करायची आपल्याला आणि हे वाक्य डूज मध्ये उचलायचंय. तिसरं वाक्य, यू आर नॉट अलाउड टू राईट एनिथिंग ऑन द बुक. तर या ठिकाणी राईट हे मूळ क्रियापद आहे. आपल्याला राईट पासून ते डोंट मध्ये लिहायचंय. फक्त त्या ठिकाणी बदल काय करायचा आहे पहा, जसं आपण पहिलं जे वाक्य आहे, यू शुड एंटर युअर नेम, एंटर न सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये पे न सुरुवात केलेली आहे डूज मध्ये. तिसऱ्या वाक्यामध्ये हे राईट लिहिण्यापूर्वी त्याच्या पूर्वी आपल्याला डोंट लिहायचंय. म्हणजे डोंट राईट एनिथिंग ऑन द बुक. ज्या वाक्यामध्ये किंवा नकारार्थी वाक्यामध्ये आपल्याला वाक्य लिहायचंय डोंट्स कॉलम मध्ये, त्याची सुरुवात डोंट या शब्दानं करायची आहे, हे लक्षात ठेवा. नंबर 4, यू शुड नॉट टेक एनी बुक ऑर मॅगझिन आउट ऑफ द लायब्ररी विदाउट परमिशन. या ठिकाणी टेक हे मूळ क्रियापद आहे पहा, फक्त त्याच्या पूर्वी आपल्याला डोंट लिहायचं आहे, हे विसरू नका. नंबर 5 मध्ये मेंटेन हे मूळ क्रियापद आहे, ते डूज मध्ये लिहावं लागणार आहे. नंबर 6, त्या ठिकाणी ईट ऑर ड्रिंक, ईट हे क्रियापद आहे, त्याच्यापूर्वी आपल्याला डोंट लिहावं लागणार आहे. नंबर 7, रिटर्न हे मूळ क्रियापद आहे आणि लास्ट सेंटेन्स मध्ये डिस्टर्ब हे मूळ क्रियापद आहे. लक्षात ठेवा, जे वाक्य आपण डूज मध्ये लिहिणार आहोत, जे वाक्य होकारार्थी आहेत, त्याची सुरुवात आहे अशी आपल्याला करायची मूळ क्रियापदाला. फक्त पहिलं अक्षर कॅपिटल काढायचे. एंटरचं ई कॅपिटल येणार, पीचं पी कॅपिटल येणार, मेंटेनचं एम कॅपिटल येणार, त्यानंतर रिटर्नचं आर कॅपिटल येणार. आणि जी वाक्य नकारार्थी आहेत त्या ठिकाणी राईटच्या पूर्वी किंवा मूळ क्रियापदाच्या पूर्वी आपल्याला डोंट शब्द लिहावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या वाक्याचं आपल्याला डूज अँड डोंट्स मध्ये रूपांतर करायचंय. सुरुवातीला आपल्याला टायटल आहे पहा, टायटल देणं आवश्यक आहे, त्यासाठी आपल्याला 1 मार्क आहे. आपण टायटल दिलेला आहे, रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द लायब्ररी. या पद्धतीने आपण टायटल दिलेलं आहे. नंतर तुम्ही अशा पद्धतीने कॉलम आखून डूज आणि डोंटची वाक्य लिहायचे. बघा या ठिकाणी दिले, डूज मधले 4 वाक्य आपण मागच्या पेज मध्ये शोधलेले. एंटर युअर नेम अँड रजिस्टर्ड नंबर इन द रजिस्टर बिफोर एंटरिंग द लायब्ररी, ई कॅपिटल. या ठिकाणी पे युअर अॅन्युअल मेंबरशिप, पी कॅपिटल. मेंटेन एम कॅपिटल काढलाय, रिटर्नचा आर. आणि या ठिकाणी डोंट्स मध्ये पहा, डोंट राईट एनिथिंग ऑन द बुक. म्हणजे जे वाक्य नकारार्थी आहे त्याच्या सुरुवातीला आपल्याला डोंट शब्द या प्रत्येक ठिकाणी वापरलेला आहे.
या पद्धतीने अतिशय सोपा भाग आहे हा डूज अँड डोंट्सचा, तो जो तुम्हाला आउट ऑफ मार्क रायटिंग स्किल मधील मिळवून देणारा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी टायटल देणं आवश्यक आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट दोन्हीचा, म्हणजे पूर्वी जे तुम्हाला दिलेला आहे हा जो भाग आहे ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर हा जो चार्ट दिलेला आहे याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या. एकदा ऑब्झर्व व्यवस्थित केलं तर तुमच्या परफेक्टली लक्षात राहील. अतिशय सोपा भाग हा डूज अँड डोंट्सचा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर अंतर्गत विचारला जाऊ शकतो. ओके, होप यू अंडरस्टूड दिस व्हिडिओ ऑन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर specially made for the students who request me to make a video on do's and don'ts. Thank you very much. Bye. Meet you soon with a next video.